संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत. दिवाळीच्या निमित्ताने, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आणि दरवर्षीप्रमाणे दिवाळी फराळासाठी उपस्थित असलेले माझ्या तालुक्यातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी, पत्रकार मित्र, खरं तर ही निवडणुकीची पत्रकार किंवा हे नाही आहे. हे पहिल्या सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. फक्त प्रेमाची काय म्हणतात ना, बाळा काकांची असायची एक करंजी लाख मिळवायची सालाभरात प्रमाणे. आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे मी आमदार असताना पत्रकारांची दिवाळी फराळ ठेवायचो. सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखाची माझ्या इथं असायची, सर्व शासकीय अधिकाऱ्यांची असायची. आता आमदार नसल्यामुळे सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख किंवा शासकीय अधिकाऱ्यांची पत्रकार फराळ या ठिकाणी आपण नसला तरी पत्रकार मित्रांना मात्र मी कधीच विसरत नाही. कारण पत्रकार हा असा आपल्या देशातला एक असा घटक आहे की तो वाचा पडतो, त्याची दखल शासन घेते. सातत्याने मी आमदार असताना 2014 ते 19 मध्ये आपल्या बातम्याची दखल घेऊन सोशल मीडियावर तर आपण एखादी बातमी टाकली तरी मी तिथे दखल घ्यायचो आणि तातडीने त्या ठिकाणी पोहोचायचो. पत्रकारांना आनंद, उत्साह वाटत माझी बातमीची आमदारांनी दखल घेतली, आमदार तिथे पोहोचला. म्हणजे 5 वर्षात तुमची बातमी बेदखल झालेली मला या ठिकाणी दिसते, दुर्लक्षित झालेली या ठिकाणी दिसते. नक्कीच पत्रकार जेव्हा दऱ्याखोळात उतरतो, त्या ठिकाणी काय घटना घडली, काय घडली बातमी छापतो, त्या ठिकाणी लोक 2-2, 3-3 किलो डोक्यावर हांडा घेऊन येतात. दापूर मॉल सारख्या ठिकाणी 5-5 किलोमीटर डोळे करून आमचा त्या ठिकाणी पेशंट आणला जातो. तिथल्या समस्या सुटल्या पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, पाणी व्यवस्था झाली पाहिजे, लाईट गेली पाहिजे. या समस्यांची दखल खऱ्या अर्थाने आपल्या बातमीने लोकप्रतिनिधी तर पोहोचला नसला तरी आपल्या बातमी त्याची दखल घेतली पाहिजे होती. ती दखल घेतलेली नाही. मी आमदार नव्हतो तरी मी त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करायचो, शासनाच्या निदर्शनाला आणायचो. परंतु आता म्हणजे मी काय आता दिवाळीचा दिवस काही टिकणी माझं आपण करणार नाही. परंतु तुमच्या माध्यमातून शहापूर तालुका ज्या काही समस्या सुटलेल्या आहेत त्याचं खऱ्या अर्थात श्रेय जर कोणाला असेल तर माझ्या सर्व या तालुक्याच्या पत्रकार मित्रांना असेल. कारण पाणी टंचाई सातत्याने तुम्ही दाखवत होता. आमदार असताना प्रत्येक अधिवेशनात मी पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित केला आणि बावलीसारखी योजना आपण तिला मंजूर करून आणली. तिचं आता 70% काम झालेलं आहे. 7-8 महिन्यात पहिल्या टप्प्यात पाणी येईल असा विश्वास वाटतो. कारण माझा आमदार नसला तरी प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. बस पोर्ट अपूर्ण अवस्थेत आहे. तुटकडीच मोडकळी झालेल्या बसेस आहेत. बस पोर्ट नवीन झाला तर बसेस पण नवीन आणल्या पाहिजे. ही भूमिका माझी तेव्हाही होती, आताही आहे आणि तुम्ही 23 तारखेला निवडून दिल्यानंतर सुद्धा ती माझी राहणार. घनकचरा प्रकल्प असेल, प्रशासकीय इमारती असेल, तालुक्यात जे रस्ते झाले माझ्या कार्यकाळात सापगाव पासून डोळखाम, सोंडे, पांढरेचा पाडा ते शिरोशी, शेनवे ते किनवली सरळगाव, डोळखाम ते कसारा, वाशिन ते वाडा, आगई ते वाडा, या अनुटी हाबीडचे 125 किलोमीटरचे रस्ते झाले. त्यानंतर तशा दर्जाचे रस्ते या 5 वर्षात 500 कोटी, 700 कोटी, 800 कोटीची ॲडव्हर्टाईज झाली. पण ती ॲडव्हर्टाईज फक्त जाहिरात कागदावरच झालेली आहे. प्रत्यक्षात विकास त्या ठिकाणी दिसलेला आहे. हा अंधारात असलेला विकास
प्रकाशात आणण्याचं काम माझं ते या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आणि म्हणून आज आपण सर्व मित्र या दिवाळी फराळाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाविकास आघाडीचे घटक म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी साहेब यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शहापूर विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी 4 दिवसापूर्वी जाहीर केली आणि 2 दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी दाखल केलेला आहे. आज आपण बघतोय की देशात, राज्यात महागाई, बेरोजगारी, महिलांवर अत्याचार, युवकांना नोकरी नाही, सर्व जीवनावश्यक वस्तूंचे डाळ तेल यांचं वाढलेले भाव, जनता आता त्रस्त झालेली आहे. आणि म्हणून येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं आलं पाहिजे, जनतेला दिलासा पाहिजे, आमच्या महिला सुरक्षित राहायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हमीभावाला भाव मिळाला पाहिजे. ही भूमिका आदरणीय महाविकास आघाडीच्या सर्व मान्यवरांची, नेते मंडळींची, आमची सर्वांची आहे. आणि म्हणून जनतेने आता जसं लोकसभेला आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीचा 48 पैकी 31 खासदार हे महाविकास आघाडीचे आले आणि त्याच स्ट्राईक रेटने विधानसभा सुद्धा महाविकास आघाडी जिंकल असा विश्वास आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे. मी 5 वर्षे आमदार नसलो तरी सातत्याने, मग तो कोरोनाचा काळ असेल, मला 2 वेळा कोरोना झाला तरी मी घरी बसलो नाही, लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी गेलो. मग कोणाला औषध लागेल, कोणाला कोविड सेंटरला काही अडचण आली तिथं पोहोचणं, पाणी टंचाई का त्या ठिकाणी गावोगावात जाऊन त्या ठिकाणी टँकरनी कशी लवकर जाईल आणि आमची माता भगिनींना तात्पुरता दिलासा मिळेल हे बघणं, अपघात झाला तर त्या घटनास्थळी त्या ठिकाणी उपस्थित राहणं, हे सर्व माझे वडील स्वर्गीय बरोबर साहेबांचे यांच्या शेवटी वडिलांचंच पुण्याईने किंवा त्यांच्याच वसा घेऊन, विकासाचा वसा घेऊन या मतदारसंघात आदरणीय सोनभाऊ बसवंत विठ्ठलदादा काळे, पाशी देशमुख साहेब यांनी या तालुक्याच्या विकासासाठी बरोबर साहेबांच्या माध्यमातून हे मतदारसंघाचं काम मागील अनेक वर्षे या ठिकाणी केलं. त्याच माध्यमातून मला सुद्धा या मतदारसंघाचं एक वेळेस प्रतिनिधित्व करायला मिळालं. राहिलेले प्रकल्प आपण बघितले असतील की तालुक्यासाठी व्हिजन पाहिजे, ते व्हिजन मागील 5 वर्षात किंवा मागील 20 वर्षे 4 टर्म असलेल्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिसलं नाही, परंतु ती 5 वर्षात मंजूर तर करून ठेवली, पण ती पूर्णत्वास नेण्यासाठी मला अजून जर मागचे टर्म भेटले असते तर या 5 वर्षात हे सर्व प्रकल्प मी मार्गी लावले असते. परंतु जनता बोलते देर आहे दुरुस्त आहे, म्हणजे भगवान के घर देर आहे अंधेर नाही. मग उशीर झाला तर तो नक्कीच या दिवाळीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी ही निवडणूक लढत आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी असाव्या. आणि म्हणून आज नाही दरवर्षाप्रमाणे एक निवडणुकीची ही काय आमची काय पत्रकार परिषद नाही, तर दिवाळीची प्रेमाची या फराळ या ठिकाणी आपल्याला निमंत्रित केलंय, त्याबद्दल मनापासून सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. बंधू, फक्त एक प्रश्न आहे, प्रचारचा नारळ केव्हा फोडणार आहात आणि कुठे फोडणार आहात आणि कोण येणार आहे? 4 तारखेला उमेदवारी अर्ज माघार आहे. खरं म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या मनात असलेला विषय तो 4 तारखेला माघार होईल असा विश्वास वरिष्ठ स्तरावरून आम्हाला या ठिकाणी समजलेला आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून एकसंघ आम्ही एकत्र येऊन 5 तारखेला सकाळी 10 वाजता आपल्या सर्वांचं कुलदैवत खंडोबा, शेलवली खंडोबा देवस्थानच्या इथं 10 वाजता प्रचाराचा शुभारंभाचा महाविकास आघाडीचा नारळ तुमच्या सर्वांच्या साक्षीने आपले खासदार बाळामामा म्हात्रे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वजित खळे साहेब, काँग्रेसचे नेते आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ आम्ही फोडणार आहोत.